राष्ट्रवादी के अनिल देशमुख ने अजीत पवार पर निशाना साधते हुए कहा कि कठिन समय में जो हमें छोड़कर चले गए, उन लोगों ने वर्ष भर गलत निर्णय ही लिया, जिसका परिणाम लोकसभा चुनाव में उन्हें भुगतना पड़ा। आज भी अजीत पवार गठ के कई नेता हमें फोन कर बताते हैं। तो वहीं दूसरी ओर अनिल देशमुख ने नीट परीक्षा में हुए घोटाले में हुए धांधली के बारे में भी केंद्र सरकार पर निशाना साधा। असं आहे की आता आत्राम साहेब अजित पवार गटामध्ये आहे सध्या, आणि असे छोटे मोठे नेते काही असे दावा करत असतील, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। कसं आहे की तुम्हाला माहित आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार आम्ही उभे केले होते, 10 पैकी 8 निवडून आले। एक उमेदवार तर अतिशय कमी मतांनी पडलेत, नाहीतर 10 पैकी 9 उमेदवार निवडून आले असते। आणि अशा परिस्थितीमध्ये आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांचे फोन येत आहेत। आता पुढील महिन्याभरामध्ये पहा काय काय घडामोडी घडतात। जे आम्हाला सोडून गेले ते आता चलबिचल आहे त्यांचं मानसिक स्थिती। त्यांना सुद्धा त्यांचं राजकीय भवितव्य आहे, ते पाहून ते सध्या विचार करत असतील की जो त्यांनी वर्षभरापूर्वी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे, असं त्यांना बहुतेक वाटत असेल। साधारणतः किती लोक संपर्कात आहेत तुमचे, काही आकडे आलाय विदर्भातले? मी पुढच्या महिन्याभरामध्ये पहा काय काय घडतं। अजित पवार गटातले आहेत का त्या आमदार तुमच्या संपर्कात? अजित पवार गटातले सुद्धा अनेक फोन करतात, त्यांनाही पुढे असं वाटतं की आपण सुद्धा पुढे निवडून आलं पाहिजे। तर शेवटी आता लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात अनेक आमदारांमध्ये 4 महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपलं काय होणार या चिंतेने त्यांना ग्रासलेलं आहे। तुम्ही मागे बोलले होते की पवार साहेबांची अशी भूमिका आहे की जे आपल्याला कठीण काळात सोडून गेलं, त्यांना पक्षात घ्यायचं आहे। बरं आहे ना, ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस कसं आहे की आमच्या म्हणजे पवार साहेबांच्या कठीण काळामध्ये ज्यांनी साथ दिला आणि जे आमच्या कठीण काळामध्ये पवार साहेबांना जे सोडून गेले ते आमच्या लक्षात आहे ना। काही लोकांनी मध्यंतरीच्या काळात प्रचंड टीका केली, वैयक्तिक टीका केली, सगळं आम्हाला माहिती आहे सगळं। त्यांची गुंड्याच येते, त्याच्यामुळे कोणी किती प्रयत्न केले तरी जे आमचं ठरलेलं आहे सध्या त्याच्यामध्ये बदल होणार नाही। म्हणजे तुम्ही दरवाजे उघडणार नाही का तुमचे? कारण आता जी राजकीय स्थिती आहे तर तुमचा पक्ष मजबूत करायचा असेल तर जे गेलेलं त्यांना परत घेणं आवश्यक आहे। कसं आहे की आता आमचे प्रांताध्यक्ष आहे जयंतराव पाटील, त्यांना सुद्धा अनेक जे आमदार आहेत इकडून ते फोन करतात। ठीक आहे, फोन केला तर बोलावं तर लागतंच ना। पण आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये कठीण परिस्थिती आम्हाला जे सोडून गेले त्याच्यामुळे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील। पण जे आम्ही मागच्या जी चर्चा झाली होती ते आम्ही ठरलं होतं की जे एकदा सोडून गेले त्यांना घ्यायचं नाही ठरलं होतं। म्हणजे जे सोडून गेले त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहे असं म्हणायचं सरासर? बिलकुल। सुनील केदार यांनी हिंगणा मतदारसंघावर आपला दावा केलेला आहे। त्यांनी म्हटलेला की इथून मला विजयाचा गुलाल उधळायचा, ही जागा तुमच्या कोट्यात आहे महाराष्ट्रात। नाही, कसं आहे की आता जेमतेम आता लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या, आता विधानसभेमध्ये चर्चा होईल। अनेक जे आमचे हक्काचे मतदारसंघ आहेत तिथे आमचे उमेदवार उभे राहतील आणि कुठे एक्सचेंज करायचं असेल तर तो वरिष्ठ मंडळी एकत्र बसून त्याची चर्चा होईल। काँग्रेस असेल, काँग्रेसची वरिष्ठ मंडळी, शिवसेना, राष्ट्रवादी, अजून कुठेही चर्चा नाही कोणता मतदारसंघ कोणी लढेल। आता अनेक ठिकाणी तसं लोकसभेमध्ये सुद्धा काही मतदारसंघ एक्सचेंज करण्याच्या बाबतीत चर्चा झाली, तसं विधानसभेमध्ये सुद्धा पुढे संपूर्ण तिन्ही पक्षाचे सर्व नेते मंडळी एकत्र बसून त्याचा निर्णय घेतली काय करायचं। हा निर्णय घेतली पण काँग्रेस जे आहेत नागपूर जिल्ह्यात रामटेकमध्ये पण त्यांनी तसाच दावा केला होता, हिंगण्यामध्ये केला, त्यामुळे काँग्रेस एखादी स्वतः पाहू इच्छिता नाही। तसं नाही, दावा तर मी करू शकतो। दावा तर आम्हाला नागपूरमध्ये 6 जागा, आम्हाला 4 जागा पाहिजे, त्याला काही अर्थ आहे का दावा करण्यात? दावा करत असताना आम्ही सुद्धा नागपूरमध्ये आम्ही आग्रह राहिला की आमचा 2 जागा मला मिळायला पाहिजे। त्याच्यामुळे दावा करायला हरकत नाही ना, पण शेवटी वरिष्ठ मंडळी एकत्र बसतील, चर्चा करतील आणि निर्णय घेतील। केंद्रातील सरकार 6 महिन्यात पोहोचेल असं छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले। आता भूपेश बघेल साहेब सिनियर आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांचा राजकीय अभ्यास जास्ती आहे, त्याच्यामुळे त्यांनी वक्तव्य जे केलं काही अभ्यास करूनच त्यांनी वक्तव्य केलं असेल ना। त्यांना सुद्धा माहिती आहे काय घडामोडी घडतायत म्हणून।
आणि शेवटी सगळ्यांना माहित आहे हे कुबडीवरचं सरकार आहे. किती दिवस कुबड्या राहतात याच्यावर सर्व अवलंबून आहे. रामटेक लोकसभेवरून आता महायुतीमध्ये देखील वादविवाद सुरू झालेले आहेत. काय कृपाल तुमाने यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट केले. त्यांच्यामुळे आम्ही ही जागा हरलोय असं ते म्हणतायत. तर मी असतो उमेदवार तर ती जागा जिंकलो असतो. ते आता ठीक आहे. त्यांना त्यांचं तिकीट कृपाल तुमाने 10 वर्ष खासदार होते, त्यांचं तिकीट कापलं आणि ज्या पद्धतीने त्यांचं तिकीट कापलं त्याच्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण त्यांनी जी नाराजी व्यक्त केली, त्यांचं 10 वर्ष खासदार असलेल्या माणसाला तिकीट नाही दिली आणि बाहेरून काँग्रेसचा ठीक आहे, तुमच्या पक्षात एखादा उमेदवाराचा तर ठीक आहे, काँग्रेसचा आमदाराला आणून तिकीट दिलं, पण दिलं तर कमीत कमी त्याला निवडून आणायला पाहिजे होतं. पण ज्या पद्धतीने रामटेकमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र मिळून, सर्व नेते एकत्र मिळून आम्ही रामटेक मतदारसंघाची जागा कशा पद्धतीने निवडून येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने निवडून आली. येणाऱ्या विधानसभेत भाजप म्हणजे बावनकुळे म्हणतात की 200वर जागा आम्ही जिंकणार. बावनकुळे हवेत उडत होते, अजून जमिनीवर आलेच नाही का ते अजून. आता तरी जमिनीवर यायला पाहिजे ना. आता तो सोडावं ना. अहो त्यांच्या रामटेक मतदारसंघामध्ये त्यांचा मतदारसंघ येतो. 18,000 रामटेक मतदारसंघामध्ये चंद्रशेखर बावनकुळेच्या मतदारसंघामध्ये ज्यांनी जो उमेदवार त्यांनी उभे केला तेव्हा तो उमेदवार 18,000 त्यांच्या मतदारसंघात मागे आहे. माझी बावनकुळे साहेबांना विनंती आहे, हवेत उडत होता आता तरी जमिनीवर या आणि जमिनीवर येऊन विधानसभेच्या बाबतीत वक्तव्य करा, एवढीच त्यांना विनंती आहे. जर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहिले तर तुमच्या फायद्याचं नाही आहे. अरे राहिलेच पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहिलेच पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेच पाहिजे. त्याचाच फायदा आम्हाला होणार आहे. बरोबर आहे ना. बिलकुल केलं पाहिजे. तुमचे ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री 8 लाख मतांनी निवडून आले. 1.5 लाख मतं आमच्या प्रतिभात 1.5 लाख मतांनी निवडून आले. आमचे बळवंत वानखेडे 1.5 लाख मतांनी निवडून आले. आम्हाला तर आशा वाटतं की पंतप्रधान महिला विकास स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित नागपुर मेगा ट्रेड फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ, हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए है ढेर सारी खुशियां ही खुशियां। तो देर मत कीजिए, पहुंच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशमबाग मैदान में लगे मेले में, जहां कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का भरपूर आनंद। शाम 5 बजे से रात 10 बजे तक। स्टॉल बुकिंग के लिए आज ही संपर्क करें 7559222981।